पोलीस ठाण्यातच आरडाओरड आणि एकमेकांना मारहाण करत दोन तरुणांचा धिंगाणा. शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी दिनांक 12 जुलै रोजी पहाटे पोलीस ठाण्याच्या आवारातच गोंधळ घालत एकमेकांची झोमाझोमी आणि मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार रामदास हंडाळ यांनी फिर्याद दिली आहे. गणेश संजय भंडारी वय 26 राहणार बुरुडगाव रोड भोसले आखाडा, मयूर चंद्रकांत कांडेकर वय 24 राहणार अहिल्यानगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. अंमलदार हंडाळ आणि इतर सहकाऱ्यासोबत रात्री ते ड्युटीवर होते. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास जखमी अवस्थेतील अक्षय कांडेकर राहणार सारसनगर हा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी त्याची माहिती घेऊन उपचारासाठी वैद्यकीय मेमो दिला. त्यानंतर आणखी 2 तरुण पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी मोठ्यानं आरडाओरड केला. ड्युटीवरील पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचं आवाहनही केलं, मात्र त्यांनी पोलिसांचं कोणतंही न ऐकता एकमेकांशी अक्षरशः झोमाझोमी करत मारहाण सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. नाईट ऑफिसर सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांशीही हुज्जत घालत गोंधळ सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी दोघांना शांत करून त्यांची चौकशी केली असता त्यांची नावं गणेश संजय भंडारी आणि मयूर चंद्रकांत कांडेकर असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.